हां. तर आज इतकं छान सुंदर असं वाटतं धरणी माता टिपी 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 आनंदाचे अश्रू कपते की काय की दुःखाचे अश्रू. परंतु हे जे आमच्या शेतकऱ्यासाठी फार आनंदाचे अश्रू आहेत. कारण बऱ्याच दिवसापासून पाणी नव्हतं. पण आज या पहिला आजचा हा सोमवार जे आहे तिसरा सोमवार म्हणायला काही हरकत नाही श्रावण महिन्यातला. तर आज सकाळपासून पूर्ण शेतकऱ्यांना आनंदी आनंद करते ही माता. तर आज खूप सुखावलेले आहेत. सगळ्या आमच्या इकडल्या सगळ्या एरियामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे आणि याचा आनंद घेण्यासाठी आम्ही आज या मूळझऱ्यापासून निघणाऱ्या तलावापासून निघणारं हे जे छोटंसं नदी आहे त्या नदीला आम्ही आनंद लुटण्यासाठी इथं आलो आणि फार सुंदर असं वाटते. जेणेकरून असं वाटतं की जणू काय आमच्या इकडं महाबळेश्वर काय की अशी ही धरणी आमच्या इकडं आहे. तर आम्हालासुद्धा असं वाटते आमच्या इकडली ही महाबळेश्वराची भूमी म्हणायला काय हरकत नाही. खूप छान सुंदर असं हे वातावरण आहे. त्याच्यात आम्हीसुद्धा आनंद घेतो आहे आणि असंच निसर्गाने आम्हाला असं भरभरून असा आनंद देत राहावं, भरभरून असं पाणी पडत राहावं, भरभरून असं हिरवगार निसर्ग असं वातावरण आम्हाला भेटत जावं आणि असं आमचं सुंदर आयुष्य असं निघत जावं. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून म्हणून उपस्थित झालेले आमचे खुपशे सर आणि माधव फुले सर फार पहिल्यांदा म्हणायला काय हरकत नाही. खुपशे सर आम्ही लहानपणापासून सोबत असतो, परंतु त्यांच्या शेताला येण्याचा योग आज हा ह्या इतक्या पाण्यामध्ये आम्हाला आणलं त्यांनी. असं तुडवीत तुडवीत रस्ता त्यांनी म्हणले की चल अरे कुठं चला माझ्या दोस्ता, चल माझ्या शेताला तुडवीत रस्ता, म्हणीत म्हणीत त्यांनी आम्हाला शेत तुडीत तुडीत आणलं. आणि असा हा आमचा खुपशे सर आवर्जून त्यांनी मोठ्या उत्साहाने त्यांनी शेत दाखवलं आणि असं म्हणलं चला चला आमच्याकडं खूप छान असं पांढरीचा माता आहे, पांढरीचा दगड आहे, पांढरीचा होळा आहे म्हणत म्हणत आम्ही इथपर्यंत आलो. त्यांनी त्यांच्या खूप काही अशा लहानपणीच्या आठवणी आम्हाला सांगितल्या. ते म्हणत होते की इकडं आम्ही लहानपणी असताना ढोरं वळले, बैल वळले, मग आणि इकडं पाणी पिलो आम्ही आणि खेकडे धरले, माशा पकडल्या, हे साहजिकच आहे म्हणा. पण मला त्यांना म्हटलं मी, अरे तुम्हाला एवढे ढोरं वळायला लागले म्हणून खरंच तुम्ही मला वाटतं एवढे कष्ट तुम्हाला लहानपणी भेटले म्हणून तुम्ही सहजच म्हणले असेल जाई भाऊ शाळा शिकलेली बरी. तर खरंच त्यांची जी प्रेरणा आहे, खरंच या एवढ्या याच्यातून ते माणूस शिकले. खूप खूप म्हणजे अशी भाग्याची त्यांच्यासाठी खूप भाग्याची ही आहे म्हणा जीवन आहे. आणि ते दगडवाडी म्हणून लागणारे पहिले डॉक्टर आहेत, MBBS डॉक्टर. आणि त्यांनी खूप छान आणि त्या लोकांसाठी सेवा देण्यासाठी सुद्धा ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. कुठलाही त्यांना प्रसंग येऊ दे ते हजर असतात. तर असं हे छानसं वातावरण आज आम्ही आनंद लुटत असताना खूप छान वाटलं. असंच निसर्गानं आम्हाला छान छान असं पाणी पडावं, छान छान आम्ही फिरत जावं. बस एवढं बोलून आमचे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.